टाकतायत नामदार चषक 2022ला. तर या दोन संघातील विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघांना आपण आमच्या मायबाप लाडक्या प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण गड्याची वेळ पाहिल्यानंतर निश्चितच आपल्याला लक्ष देईल 1:35 झालीत आणि या ठिकाणी मात्र उपस्थित मान्यवर क्रिकेट रसिक यांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका म्हात्रे अलिबाग रायगड आणि त्याचबरोबर सन्माननीय बंटी देसाई सर ठाणे यांच्यामधून आपल्या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानाकडे. पहिली षटक घेऊन गोलंदाज गंगाधर इंगोळे. 4 षटकांचा सामना आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा पाहतात, टीव्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक स्पर्धा पाहतात त्यांचा देखील आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू यावी. इथे मात्र या चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येणार. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्रक्षण इतकं लाजवाब झालं कारण हे दोन्ही संघ तसे तुल्यबल आहेत, कारण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकमेकांसमोर आले उपांत्य फेरीमध्ये आणि इथे आत्ता देखील आपण पाहिलात. अर्थात नामदार चषक 2022मध्ये देखील उपांत्य फेरीमध्ये या ठिकाणी समोर येतात. यातील विजेता हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि अर्थातच जे पारितोषिक आपण पाहिलं 1,11,000 आणि 55चं पारितोषिक यातलं निश्चित आपण योगदान देणार. तिथे मात्र झेल मिडॉनला सुटला जातोय आणि 1 धावेचं योगदान मिळालं. पहिली धाव येते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिले षटक पॉवर प्लेच आहे. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इथे आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गंगाधर इंगोळे आपल्या बॉलिंग वार्कर शशिकांत कदम यांच्यासाठी. या ठिकाणी चेंडू मात्र मोठा फटका कुटप्या चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पूल केला, स्क्वेअर लेग वरून आता चेंडू इथे गेलाय आणि पंचांचा इशारा 2 धावांचा. 1 धाव. येस, 1 धावेचं योगदान इथे मिळते. 1 धावेने शशिकांत कदम आपलं खातं उघडतोय. पुन्हा एकदा गंगाधर इंगोळे आपल्या बॉलिंग मार्कवर. या मात्र पुन्हा एकदा पहा, चेंडूला अर्थात वरून खेळायचं होतं, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, चेंडू अर्थात गेला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. 1 धाव आणखीन एक घोषित मिळते. शशिकांत कदम यांची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या देखील धावल येते ती 3च्या घरामध्ये. बिनबाद 3. संत गतीने धावपलकावर धावा येत असताना यावेळी मात्र चेंडूला खोदून काढलं होतं अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये. आणखीन एक धावीचं योगदान मिळालं. 4 धावा धावपलकावर. पहिले षटक पॉवर प्लेचं आपण या ठिकाणी पाहतात, ज्यामध्ये 230 सर्कलच्या बाहेर आत्ता मात्र आपण पाहतात तो अर्थात एक डीप कव्हरला आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन तैनात केलं गेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट गली देखील पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला. ऑन साईडला जर आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक मिड ऑन. गंगाधर इंगोळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 8 ते 10 रनचा रनअप आपण इथे पाहत आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूवर अर्थातच योगदान देतील ते पंचांच्या माध्यमातून चेंडू हवेतून गेलाय आणि 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा मिनिटात संघाला आणि अशा प्रकारे धावपलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 6 धावा. पहिल्या षटकाची सांगता गंगाधर इंगळे यांनी हे षटक फेकलं, ज्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. सफलता मात्र कोणतीही नाही आहे, कारण बिनबाद धावा धावपलकार आल्या ते 6. येणारे 3 षटकं अजूनही बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. या खेळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती ती रोमन राजवटीमध्ये 17व्या शतकामध्ये. भारताने मध्ये 1932 खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये 1952 पर्यंत 20 वर्षामध्ये आपण अगदी या क्रिकेटमध्ये लिंबूटिंबू म्हणून ओळखले जायचो. त्यानंतर 1952ला आपण मद्रास कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला हरवलं
आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पाठी कोरी राहिली आणि 1971चं ते वर्ष आलं. अजितजी वाडेकर यांनी इंग्लंडमध्ये आणि वेस्ट इंडिज संघामध्ये जाऊन पराभूत केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने आपल्याला सुनीलजी गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांसारखे खेळाडू आपल्याला मिळाले. आणि 1983चं वर्ल्ड कप तुम्ही पाहिले कपिलदेव निखंज यांचं, जो 83 चित्रपट आला होता हिंदीमधून, तो प्रत्येकाने खरं तर आपण पाहिला असाल. कपिलदेव निखंज यांनी 1983चं वर्ल्ड कप कशा प्रकारे जिंकलं याचं उत्तर अर्थात त्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळालं. तर चेंडू द्या. पहिले षटक समाप्त झालं. चेंडू द्यायचा आहे मैदानाकडे. पहिले षटक समाप्त होतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. यावेळी ओमकार देसाई, SP दादर संघाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून अर्थातच महाराष्ट्र त्याचबरोबर भारत आणि भारताबाहेर देखील आखाती देशामध्ये देखील दिलेलं योगदान त्याचं अतिशय मोठं आहे. तोच हा गोलंदाज ओमकार देसाई या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. ज्या संघाने अर्थात चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी स्पर्धा जिंकली, एक वेगळा आत्मविश्वास तुम्हाला इथे पाहायला मिळाला. या माध्यमातून 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये. पंचाची डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू डावकऱ्यासाठी या ठिकाणी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला पूर्णपणे हुडकावून दिली, कारण अतिशय चांगला चेंडू फेकला ओमकार देसाईंनी. अगदी फलंदाजच्या पुढ्यामध्ये चेंडू फेकला. फलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय निधाव चेंडू सांगता. शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. एक शॉर्ट पॉईंट देखील आपण पाहू शकता या विरोधीतून. पुन्हा एकदा पंचाची डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी चेंडू हवेत होता. शेतेच्या चेंडूवर येणार. हा झेल अतिशय सुरेख झेल इथे घेतला गेला आणि अशा प्रकारे इथे मात्र धक्का बसला गेला. तो विक्रमी संघाचा फलंदाज यावेळी मैदानातून परतला. पहिला धक्का बसला शशिकांत कदम यांची खेळी समाप्ती, ज्याने 3 धावांचं योगदान दिलं आणि 6 या धावसंख्येवर पहिला फलंदाज मैदानातून गमावलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक आंगणे. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करणारे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळालेत. अर्थात शेवटचा सामना आहे, उपांत्य फेरीची लढत पाहतात. यातील जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि या स्पर्धेचा ओपनसाठी असणारा, खुल्या गटासाठी असणारा पारितोषिक 1,11,000 रुपये, तर द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. जो संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल तो आपल्या घराकडे परतेल किमान 55,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि भविष्यचषकाचा किमान पारितोषिक आपल्या नावावर निश्चित करेल. 1-6 गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला इथे मात्र थोडासा मिड ऑफ या क्षेत्रामध्ये आणला जातोय. डीप कव्हर देखील तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅन देखील आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफ या ठिकाणी मात्र एक चोरटी दाखवण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगला चेंडू आतमध्ये येणारा. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू गेला तर अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन चेंडू उचलतोय. तो पण 1 धावेचं आणखीन एक योगदान. 7 धावा, 1 गडी बाद 7. विक्रोळी विरुद्ध दीपक इलन भांडूप यांच्यामध्ये हा सामना खेळाच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना विक्रोळी फलंदाज आपल्या बॉलिंग वगैरे पुन्हा एकदा 7-8 पॉईंटचा रनअप आपण पाहू शकता. यावेळी डाव्या यष्टीच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथं गेला तो सिलिंबळ क्षेत्रामध्ये. फलंदाज कधी धावचित होऊ शकला असता, पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. आणखीन एक धावेचं योगदान. 8 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. ओमकार देसाई यावी या ठिकाणी मात्र हा पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक 1 बाउंस चेंडू पकडतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये.
एक धाव आणखीन धावपलकर नोंदवले ते अचूक मारा ओमकार देसाईचा आपल्याला पाहायला मिळाला. एस पी दादर संघाचा खेळाडू आणि एक मैदानं या खेळाडूंनी गाजवलीत. अर्थातच सिंधुदुर्गामध्ये देखील अर्थातच मिडबावची ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील त्याचं योगदान चांगलं राहिलं. दरम्यान यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र थांबत नाही आहे. वार्डिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतो एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान मिळालं. 6 धावा मिळतात त्या फलंदाज अर्थात अभिषेक आंगणेला 6 धावांच्या माध्यमातून दुसरं षटक आणि धावफलकावर धावा येतात त्या 15. एक गडी बाद 15 धावा धावफलकावर. आमचे अर्थातच थेट प्रक्षेपण करणारे tenniscricket.in ची ग्रुप, त्याचबरोबर आमचे पंच, गुणलेखिका, समालोचक या आणि आमचे लाडके मायबाप प्रेक्षक यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेत दिले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचे मजा घेण्याचा प्रयत्न इथे करतात आणि भारतीय प्रेक्षक म्हटल्यानंतर आता पहिलं प्रेम हे क्रिकेटवर. तर 2 षटकं समाप्त झालीत. या षटकात 9 धावा खर्च केल्या. एकूण धावपलक धावा येतात त्या 15. तिसरे षटक आपण पाहणार आहोत आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज विवेक शेळार भीमंडी परिसराचा हा गोलंदाज विवेक शेलार यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अतिथी कक्षामधून. विवेक आपल्या बॉलिंग मार्कवर. अनाहुत पाहुण्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेट विषयामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं, कारण हा अनाहुत पाहुणा नेहमी किती प्रचंड गर्दी असू दे त्या गर्दीमधून देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं देखील या ठिकाणी आगमन. विवेक शेलार आपल्या बॉलिंग मार्कवर. 12 ते 15 बॉलांचा रनअप आपण पाहताय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पहा उजव्याशीच्या खूपच भारी चेंडू फेकला जातोय. सोयरीचा इशारा त्या पंचांच्या माध्यमातून एक धावीचं आणखीन एक योगदान मिळते. 16 धावा धापलकर आल्यात. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात. विवेक शेलार गोलंदाज भिवंडीचा. या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा स्पर्श इथे पाहायला मिळाला. ड्राईव्ह करायचा चेंडू मात्र बॅटच्या माध्यमातून चेंडू मात्र गेला शॉर्ट टर्नमधला. एक धावेचं योगदान मिळालं. धावफलकात एकने वाढवते ती 17 धावा. 1 बाद 17. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. या ठिकाणी मात्र डावेष्टीच्या जवळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक धाव घोषित मिळेल. मोठे फटके येत नाहीत. 18 धावा धावपलकर आतापर्यंत पाहायला मिळाल्या. खेळाचं पहिलं सत्र अर्थातच दीपक 11 भांडूप हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना वरळी या ठिकाणी मात्र माफ करा विक्रोळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना दीपक 11 भांडूप संघ येथे मात्र योगदान देतो क्षेत्ररक्षणाचं. उपांत्य फेरीची लढत अतिशय महत्त्वाचा सामना. अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद होती. चेंडू मात्र जातोय तो अर्थातच सीमा पार येतोय. डीप पॉइंट मधून आले एक शानदार फटका चौकार. 4 धावांचं योगदान मिळालं आणि या 4 धावा मिळतात त्या फलंदाज मंगेश वैतीला. माहुल या परिसरातला हा खेळाडू आणि एकूण धावसंख्या धावा घेते 22. मात्र सर हा जो गोलंदाज आहे हा गोलंदाज ठाणे ग्रामीणचा रती के महारथी गती के महारथी आहे. सर्वात वेगवान गोलंदाज आहे आणि हा आजच आत्ता हा सामना खेळतोय. फार उशीर आला, दाखल झाला संघामध्ये. वेग भन्नाट गोलंदाज म्हणून अर्थातच या ठिकाणी बंटी देसाई सरांनी या ठिकाणी सांगितले की ठाणे म्हणजे या भिवंडी परिसराचा एक वेगवान गोलंदाज ज्याला आपण पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडूला अडवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. मात्र यष्टीचा वेध घेऊ शकला. चेंडू गेला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धावेचं योगदान मिळालं ते संघाला. फटका अतिशय जोरदार होता.
पण तितकंच विवेक सेलारने हा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित चांगले योगदान इथे पाहायला मिळालं. कारण मी मगाशी देखील म्हणालो की तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला क्रिकेटमध्ये खरं महत्त्व आहे. हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहतोय, अर्थात एक धाव घोषित मिळेल. संघाची धावसंख्या एकने वाढते. एक गडी बाद 24 धावा धावपलकर आल्यात. विक्रोलेन्स विक्रोळी गतवर्षीचा विजेता संघ, उपविजेता संघ, माफ करा, उपविजेता संघ. कारण चांगलं योगदान प्रत्येक भागामध्ये दिलं जातोय आणि अर्थातच संघाने एक अमोल म्हात्रे, एक दिलदार व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळालं. चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिलेलं आहे संघासाठी आणि वेळेवर पोहोचणारा संघ म्हणून त्याची नोंदणी नेहमी केली जाते. अर्थातच या महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये चेंडूला खोदण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाहताय चेंडूला लॉंग ऑनला झेल इथे घेतला गेला आणि फलंदाज मैदानातून बाहेर झाला. 24 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज गमावलाय. विवेक शेलारला मिळते यश. रफ्तार का सौदागर वेगवान मारा करणारा गोलंदाज या ठिकाणी मात्र यश मिळालं. अशा प्रकारे आपण इथे पाहिलं तर अर्थात 3 षटकांची समाप्ती होते. 24 धावा धावपलकडल्या, 2 फलंदाज गमावले. प्रत्येक षटकामागे साधारण 8ची सरासरी आपण पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर विवेक शेलारने एकूण धावा दिल्या त्या 9 धावा आणि 1 फलंदाज त्यांनी बाद करण्याचा यशस्वी देखील ठरला. शेवटचे षटक असेल खेळाचं पहिलं सत्र आणि या खेळाच्या शेवटच्या षटकामध्ये साधारणतः 15-16 धावा जर धावपलकर आल्या तर निश्चितच एक मोठी धावसंख्या धावपलकर उभी राहू शकेल ती विक्रोलेन्स विक्रोळी संघाची. शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी येतोय बिलाल शेख. चिता कॅम्पचा हा खेळाडू चेंबूर परिसरात असणाऱ्या चित्ता कॅम्पचा हा खेळाडू तुम्ही पाहू शकता बिलाल शेख यावेळी शेवटचे षटक फेकण्यास तयार असेल. समोर मात्र फलंदाज मंगेश वैती ज्यांनी वैयक्तिक धावसंख्या धावपलकर नोंदवली ती 9 चेंडूमध्ये 12 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. मंगेश वैती तयार. माहुलगलचा हा खेळाडू आठ डाव पळूनचा रनअप तुम्ही इथे पाहू शकता. बिलाल शेख पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडूला कार्पेटसाने खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट आणि अर्थात कव्हर पॉईंटच्या दिशेने शेताच्या चेंडूवर जाणार. इथे मात्र 1 धाव घोषित मिळू शकेल. 1 धाव मिळते संघाला आणि धावफलकात वाढ होती ती 25. 2 गडी बाद. आता मात्र समोर असेल तो फलंदाज मंगेश वैती पुन्हा एकदा, कारण घोषित क्षेत्र होतं त्यामुळे 1 धाव मिळाली ते कव्हर पॉईंटच्या दिशेने. बिलाल शेख हा चेंडू मात्र नोबॉलचा इशारा पंचांचा येतोय स्क्वेअर लेग आणि मुख्य पंचांच्या माध्यमातून आणि 1+1 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धाव मिळाल्या संघाला. 27 धावा धावपलकर आल्यात. आता मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हे एक आयोजकांच्या मधून चांगलं योगदान देण्यात आलं. इलेक्ट्रिशियन यांनी कृपया त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करणारे इलेक्ट्रिशियन यांना विनंती आहे आपण लगेच राजू शिंदे सरांशी आपण लगेच संपर्क साधा ही तुम्हाला नम्र विनंती. जाऊया मैदानाकडे. बिलाल पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र अर्थातच पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. शेतशी चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच एंडला दोन्ही फलंदाज. इथे मात्र फलंदाज धावचीत आणि हा बसतोय. तिसरा धक्का विक्रोलेन्स विक्रोळी संघाला. 28 या धावसंख्येवर धावपलकर धावा येतात. 3 गडी बाद. 28 विक्रोलेन्स विक्रोळी संघ. ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये. आपण पाहिलं एका चेंडला नॉनस्ट्राईक केला दोन्ही फलंदाज आले.
नाशिकच्या फलंदाजांनी कोणताही सकारात्मक होकार दिला नव्हता, त्यामुळे फलंदाज आवचीच्या रूपाने मैदानातून परतला. 3 बाद 28. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश पवार. आकाश पवार. बिलाल शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी अर्थात आकाशने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेट क्षेत्रामध्ये शेतशी चेंडूवर येणार, चेंडूची फेकी करतोय. थोडासा ओव्हरथ्रो झाला होता, म्हणजे बॅकअपला चांगलं शेतश होतं. 1 धावेचं योगदान मिळालं. आकाश पवारने आपलं खातं उघडलं. 29 धावा आपलं करायला. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. इलेक्ट्रिशियनने कृपया त्वरित अतिथी कशी संपर्क साधा. राजू शिंदे सरांशी किंवा तावडे सरांशी आपण संपर्क साधायचा आहे. 29 3 बाद 29. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी ते मात्र चेंडू हवेतून करण्याचा प्रयत्न भिरकावला होता, मात्र लॉंग ऑफला शेजारी चेंडूवर आहे. झेल घेतला गेला. चौथा धक्का बसला विक्रोळी संघाला. 4 बाद 29. फलंदाज बाद झाला तो या ठिकाणी मंगेश वैती, ज्याने एक चांगलं योगदान दिलं होतं. डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल 13 चेंडूमध्ये 14 धावांचे योगदान दिले, ज्यामध्ये 1 चौकाराचा समावेश होता. तर मंगेश वैती मात्र मैदानात परततोय. 4 बाद 29 धावा धावपलकर आल्यात. अर्थातच जास्तीत जास्त धावा धावपलकर नोंदवणं अतिशय महत्त्वाचं. नवीन फलंदाज मैदानात येतो, फलंदाज मयूर भोईर. नवी मुंबईचा हा खेळाडू मयूर भोईर. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. 29 धावा धावपलकर आल्यात. पुढचा चेंडू चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र यशच्या हातामध्ये चेंडू विसावत आहे. पॅट पहिली फिरली, चेंडू जरासं वेगाने निघून गेला यशच्या हातामध्ये आणि निधाव चेंडू सांगता झाली. या षटकातले काही चेंडू बाकी. अंतिम चेंडू बाकी असेल. बिलाल शेख. यामध्ये शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू थांबत नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार होतोय सीमा पार. चौकार. 4 धावांचं योगदान. जबरदस्त टायमिंग शॉट इथे पाहायला मिळाला. चेंडू थोडासा उजयशीच्या दिशेने आला होता, 1 पाऊल पुढे टाकला. डीप एक्स्ट्रा कव्हरला मारलेला एक सुंदर फटका. चौकार. 4 धावांचं योगदान मिळालं. या चौकाराच्या माध्यमातून धावपलकार धावा येतात त्या 33 आणि मगाचं लक्ष 34 धावांचं इथे मात्र उभं केलं गेलंय. ते अर्थात दीपक 11 भांडूप संघासमोर. ओके. 34 धावांचं लक्ष. 4 गडी बाद 33 धावा धावपलकार शेवट गोड करण्यात आलं, कारण आलेला सुंदर फटका. चौकार. 4 धावा. प्लेसमेंट काय चांगली होती सर, बघितलं ना? नक्कीच जबरदस्त या ठिकाणी प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू मात्र इथे समापार झाला आणि चौकार आलाय. 34 धावा. कृपया ताबडतोब क्षेत्ररक्षक आपण मैदानात यावं आणि आपलं क्षेत्ररक्षण तैनात करावं. विक्रोलियन्स आणि दीपक 11 भांडूप, त्यांची सलामीची जोडी बघा किती तत्परतेने आतमध्ये येते. नक्कीच या ठिकाणी पाहिल्यामध्ये 8.50 धावांची गरज आहे सामना जिंकायला. 34. अर्थात हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये कोण प्रवेश करेल याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. हे उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा ठाण्याचा एक अतिशय गोड आवाज बंटी देसाई सरांकडे. ओव्हर टू बंटी देसाई सर. थैंक यू सर. काफी बड़ा मैच. जो भी दर्शक आज इतने वक्त गए भी यूट्यूब के माध्यम से दो दिग्गज टीमों के बीच का ये मुकाबला, ये दोनों टीमें रत्नागिरी चैंपियनशिप में एक दूसरे के सामने खड़ी थी सेमीफाइनल में, लेकिन यह मोड़ भी सेमीफाइनल का ही है। लेकिन यह है ठाणे का पहली डे एंड नाइट टूर्नामेंट नामदार चषक 2022। काफी बढ़िया टूर्नामेंट और काफी अच्छी तादाद में दर्शकों का हुजूम
यहाँ पर मौजूद। काफी बढ़िया मैचेस भी हुए, दिग्गज खिलाड़ियों ने इस टूर्नामेंट में शिरकत की। आइकॉन खिलाड़ी टेनिस के जो दिग्गज है, जिनके नाम से आजकल लोग उनको पहचानते हैं। यूट्यूब का कैमरा जैसे ही आया, यूट्यूब के माध्यम से जो खिलाड़ी थे, जो ग्रामीण क्षेत्र में थे, जो दूर दराज में थे, उनके ऊपर एक फोकस गिरा, एक नजर गिरी और फिर वो बन गए सेलिब्रिटी। इसके लिए कहते हैं ना, पहले गली की हीरो बनो, फिर लोगों के दिल के हीरो बनो। लेकिन आपको फिर मशक्कत तो करनी पड़ती है। अच्छा काम करोगे तो फल मिलेगा, अच्छा काम करेंगे तो आपको फल मिलेगा और आपको कंटिन्यू अच्छा परफॉर्म देना होगा। नहीं तो आजकल के दौर में एक दो मैच अच्छा खेलने के बाद अगर आप हवा में उड़ेंगे तो फिर जमीन आपको दूर नहीं है। लेकिन ये खिलाड़ी जो दिग्गज कहते हैं, हर चीज को जानते हैं। अब 34 रनों का लक्ष्य, 24 गेंदों में 34 गेंद और रन के बीच गैप 10 रन की। इस बीच ये गेंद, पहली गेंद बैकफुट पे जाके जगह बना के ऑन साइड में खेलने का प्रयास। गेंद शरीर को टकरा कर फाइनल की दिशा में, डिक्लेयर जोन में, और खाता खुलता हुआ, अकाउंट ओपन होता हुआ एक्स्ट्रा रन के साथ लेग बाय के रूप में 34 रन करने हैं। काफी बड़ा मुकाबला। ओंकार की ले गेंद लेग स्टंप पर थी, लाइन और दिशा थोड़ी लेग साइड के ऊपर और कॉर्नर ऑफ द क्रीज गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग अंपायर के पीछे डिक्लेयर जोन में, और 1 रन के साथ ये डिक्लेयर है रन। इसके लिए ओंकार फिर स्ट्राइक रखेंगे और सामने है सुमित ढेकड़े, नाम से जाने जाते हैं और बल्ले से बोलते हैं, रन बरसते हैं। ओंकार थोड़ा क्रीज के अंदर सफल होकर खेलने की कोशिश, गेंद को पहुंचा दिया है 2 रन के लिए डिक्लेयर जोन में। स्क्वायर लेग के पीछे जो डिक्लेयर जोन है, अगर आप वी शेप में खेलेंगे लॉन्ग ऑन के रीजन में सीधे बल्ले से, तो आपको जरूर बड़े शॉट देखने मिल सकते हैं, बशर्ते आपको सही पोजीशन में खेलना होगा। और नियम के अनुसार अगर पहली गेंद कहीं खो जाती है तो फिर नई गेंद पहले ओवर में ही दी जाती है। सुमित ढेकले 9 सेकेंड पर और ओंकार सामना करेंगे। ये दोनों दिग्गज खिलाड़ी है, सलामी टॉप ऑर्डर। इस बीच येलो और फुल टॉस, लेकिन लेग स्टंप के बाहर 1 रन डिक्लेयर जोन में। बल्ले का अंदरूनी किनारा लेकर फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई इस बीच गेंद हवा में खेला है, खिलाड़ी को नीचे पाया है और ओंकार देसाई बैक टू द पैविलियन, स्टैंड एंड डिलीवर्ड। बड़ा शॉट जगह से खेलना चाहते थे, विकेट का पतन। ओंकार देसाई बैक टू द पैविलियन। ओंकार देसाई माघारी परततोय, पहिला झटका, मोठा फटका जरूर दीपक 11 भांडूप संघाला। पण खरंच ही जी हळदल होते, हा जो विचार विनिमय ची देवाणघेवाण, 1 to 9 बॅट दोन्ही संघांकडे, म्हणजे प्रत्येक संघाकडे चांगली खोली आहे फलंदाजांची। शेवटपर्यंत सामना सोडायचा नाही, लढायचं, संघर्ष करायचा, कारण संघर्ष नावाच आहे या चषकाचं। दरम्यान वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समॅन मैदानात उतरतोय। ही जागा फार महत्वाची मित्रांनो। वन डाऊन स्पेशलिस्ट म्हणजे जर पहिली विकेट लवकर पडली तर तुम्हाला तिथून शुभारंभ करायचा आहे। भारतीय क्रिकेट संघामध्ये विराट कोहलीची ही जागा नक्की मानली जाते, त्यामुळे वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन तो असावा ज्याला परत श्री गणेशा करता यावा। दरम्यान गोलंदाज ओव्हर द विकेट येतोय।
चांगल्या फटक्यात जमीन लगत, परंतु 30 गज यार्डमध्ये क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करतोय, तैनात आहे, धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूनी षटकाची सांगता आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर दर्शवते 1 गडी बाद 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. लक्ष 34 धावांचं. सामना फार महत्वाचा, उपांत्य फेरीचा, सेमीफायनल नंबर 1. गेल्या वर्षीचा गतविजेता विक्रोळी संघ लढत देतोय. रत्नागिरी चॅम्पियनशिप जिंकून ठाण्याच्या कळवा क्षेत्रात खारल्यांच्या ग्राउंडमध्ये पाय ठेवणारा दीपक 11 भांडूप या संघाला का यावेळी नवीन नाव दिसेल का, हीच फक्त एक गोष्ट. परंतु सामना रंगतोय. 8.5 धावांची सरासरी होती. धावसंख्या दर्शवते 5. ओंकार देसाई सारखा एक दिग्गज फलंदाज माघारी परततोय, परंतु सुमित ढेकळे जिथपर्यंत मैदानात उभा आहे या संघाला नक्कीच प्रयत्न करावे लागतील. एक दिग्गज फलंदाज, आपल्या फलंदाजाने दर्शकांच्या मनात ज्यांनी घर केलं असा सुमित. गोलंदाजीत बदल. गोलंदाज मुकेश दास. फार महत्वपूर्ण षटक आहे. प्रत्येक गोलंदाजाला एक षटक टाकायचं आहे आणि या स्पर्धेची खासियत एकच लाईन नो पडला, फॉलो थ्रू नो, हे सर्वात महत्वाचं. वाईड येतात, त्याचबरोबर हाईट नो येतो, भीमर चेंडू येतो, परंतु फॉलो थ्रू नो हे क्रिकेटमध्ये नक्कीच आता मोठी चूक मानली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उजव्या यष्टीवर, खोलवर टप्पा खोदून काढले, चेंडूला पाठवते डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. धावा मिळतील 4. डीप बॅकवर्ड पॉइंटला फक्त टाइम केले, चेंडूला जागा शोधली, जागा बनवतोय, खोदून काढतोय फटका. सुमित ढेकळे, माफ करा, हा चांगला फटका आहे. उत्तर मिळतंय. 1 बाउन्स, चौकार, बॅक टू बॅक चौकार. आकाश चेंडूला धाडतोय डीप लॉंग ऑनला. टायमिंग बघा ना, मनगटाच्या जोरावर फक्त वेगाच्या वरती स्वार होतोय आकाश चिंगारिया. प्रत्येक फलंदाज विविध क्षेत्रातून आलेत, विभागातून आलेत. प्रत्येक एरियाचा हा बॉस आज एका माळेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. बिन 1 गडी बाद 13. गोलंदाज लेफ्ट आर्मवर विकेट येतोय, शॉर्ट रनअपने. यावेळी चांगला टप्पा, चांगलं कमबॅक करतोय, फलंदाजाला पाहतोय, ओळखतोय, पारखतोय, चेंडूला खोलवर ठेवला, ब्लॉकरमध्ये टाकला. फलंदाज पुन्हा एकदा अक्रॉस म्हणजे शॉर्ट शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात बीट होतोय. विकेट किपर स्टंपच्या मागे एकदम जवळ उभा आहे, चांगलं कलेक्ट करतोय चेंडूला. क्षणोक्षणी सामना रंगतोय. 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या, नंतर डॉट आणि हा फुल टॉस. स्वागत केलंय, तोफा कबूल हो, आणि तोफा कबूल केलाय. या षटकातील येतोय 3रा खणखणीत चौकार. चूक एकच केली, लेग स्टंपला लोअर फुल टॉस, परंतु लोअर फुल टॉस चेंडूला खेळायचा कसब कसं असावं ते दाखवलं. थोडं शॉर्ट शफल, बॅट खालीच ठेवली आणि फक्त टच अँड गो, स्पर्श झाला, चेंडू सीमारेखा पार, डीप स्क्वेअरच्या वरतून येतोय चौकार. धावसंख्या 17. आता हव्यात तेवढ्याच. 14 बॉल 17 धावा.
14 बॉल 17, धावसंख्या आता 17, गरजही 17ची, चेंडू उरले 14। अब गेंद और रन के बीच अगर फासला है वो 3 रनों का, क्या ये फासले नजदीक बन जाएंगे? लेफ्ट आर्म और विकेट इस बीच, इस बार पुल किया, टाइम किया गेंद को, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर और ये आ रहा है इस ओवर का चौथा चौका। क्या शॉट था ये, गलती एक ही की है, शॉर्ट ऑफ लेन गेंद को रखा, लेंथ अच्छी थी लेकिन लाइन खराब, लेग स्टंप के बाहर। आकाश चिंगारिया, चिंदारिया, मराठीत जर याचा उल्लेख केला तर तो चिंदी चिंदी करतोय चेंडूची। काय फटकेबाजी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाज, टाइमिंग बहुत ही बढ़िया कर रहे गेंद के साथ, संपर्क बहुत बढ़िया। फुल टॉस इस बार ऑफ स्टंप पर, लेकिन इसको निकाल दिया है, 1 रन डिक्लेयर जोन में। अब मैच बहुत 12 गेंदों में चाहिए अब जाकर 12 रन। अभी भी मैच में अगर देखा जाए तो क्रिकेट के नजरिए से देखा जाए तो आखिरी गेंद तक कोई नहीं कह सकता, कोई भविष्यवाणी नहीं कह सकता, ऐसा गेम, हम सबका सबसे प्यारा गेम क्रिकेट, द गेम ऑफ बिग 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 अनसर्टेनिटी, यानी अनिश्चितों का खेल है क्रिकेट। गेंदबाजों को अगर वापस आना है तो रनों पे अंकुश लगाना होगा, कालांतर से विकेट तो चटकानी होगी, बल्लेबाज के ऊपर प्रेशर रखना होगा, बढ़ाना होगा। सुमित ढेकड़े, अब तक इनको ज्यादा स्ट्राइक नहीं मिला था क्योंकि आकाश ही ज्यादा स्ट्राइक ले रहे थे, लेकिन 12 गेंदों में 12 रन। क्या डिफेंडिंग लास्ट ईयर रनर अप विक्रोली वापसी का दरवाजा खटखटाएगी? इसके लिए गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज सौरभ। काफी महत्वपूर्ण ओवर उनके माध्यम से, सेकेंड लास्ट स्लॉग ओवर। लेफ्ट आर्म अच्छी गेंद थी लेकिन फ्रंट फुट गेंद के ऊपर हावी होकर खेला हुआ शॉट, 1 रन जरूर मिलेगा। दूसरे रन की चाहत जताई और आसानी के साथ दूसरा रन मुकम्मल किया। बहुत बढ़िया स्ट्रोक, थोड़ी स्लॉट में डाली हुई गेंद थी लेकिन बढ़िया शॉट, ऑफ ड्राइव, कवर ड्राइव, सतह के साथ, जमीन के साथ, कारपेट के साथ स्ट्रोक को खेला था। अब 11 गेंदों में चाहिए 10 रन। सौरभ लेफ्ट आर्म, इस बार काफी अच्छा प्रहार, लेकिन खिलाड़ी ऊंचाई ज्यादा लंबाई कम और विकेट गिरता हुआ सुमित ढेकड़े का। सौरभ वापसी करते हुए इस बार जरूर गेंद को गुडलेन स्पॉट से थोड़ा कम रखा, शॉट ऑफ गुडलेन। बल्लेबाज बड़ा शॉट खेलना चाहते थे, स्विंग ऑफ द बैट, फ्लो ऑफ द बैट, बल्ले का घुमाव अच्छा था लेकिन संपर्क अच्छा साबित नहीं हुआ। बल्ले के ऊपरी सिरे से गेंद लगकर गेंद आसानी के साथ यहां पर कैच लेते हुए खिलाड़ी लॉन्ग ऑन की दिशा में। अब बॉल टू बॉल मैच, बॉल टू बॉल, जो संयम छोड़ेगा वो मैच छोड़ेगा। अभी भी मैच में वापसी करने के लिए आतुर है टीम विक्रोलियंस, जानते हैं साख दाव पर लगी है। रत्नागिरी चैंपियनशिप का वो सेमीफाइनल उनके नजर में है, दोनों आमने सामने थे लेकिन निकल गए थे ये बल्लेबाज करने वाली टीम अंतिम में, और अंतिम चैंपियनशिप भी उनके सर पर वो ताज है, रत्नागिरी चैंपियनशिप 2022 का। दोनों दिग्गज टीमों की ये बात है। फील्डिंग में तब्दीली, जानते हैं समय लेंगे। आकाश को स्ट्राइक मिला है, एक सेट बैट्समैन को स्ट्राइक मिलना टीम के लिए कभी भी फायदेमंद है। सौरभ तीसरी गेंद लेकर इस ओवर की, अच्छी गेंद और ये बाहरी किनारा, लेकिन 1 रन के लिए सेकेंड स्लिप के बाजू से तीर की माफिक गेंद निकल गई। सौरभ क्या गति को बढ़ाते हैं,
बहुत अच्छी लाइन में लेफ्ट हैंडर गेंदबाज की जो नेचुरल डिलीवरी है, नेचुरल डिलीवरी यानी नैसर्गिक गेंद, टप्पा खाने का गेंद बाहर निकलेगी। अगर गेंद अंदर लाए तो वो काफी घातक बन सकती है। सौरभ फिर एक बार, ये अच्छी गेंद, बहुत ही अच्छी लाइन और लेन, नाइस खेल। क्या ये गेंद थी, ये गेंद थोड़ी लो ट्रैजेक्टरी की। बल्लेबाज जगह से बिना लाइन में आकर खेलने की कोशिश में, लेकिन क्या पेस जनरेट कर रहे हैं, कितनी गति को बढ़ा रहे हैं सौरभ। यो दैट अ ब्यूटी, लेकिन एक ही रन मिलेगा, बाहरी किनारा। और ये विकेट कीपर हैरान परेशान, क्योंकि गति कितनी गेंद में, कंधे की ताकत का इस्तेमाल। एक एक रन के साथ मैच आगे बढ़ा है, लेकिन जितना ऊपर से लगता है आसान, ये पेपर यारो बिल्कुल नहीं आसान, क्योंकि सौरभ अच्छी लय पकड़ चुके हैं। एक भी गेंद उन्होंने ऐसी नहीं डाली अभी तक जो बल्लेबाज को हाथ खोलने का मौका मिले। 2 स्लिप लगाई गई है। ओह दैट्स अ नाइस कनेक्शन, पुल किया लेकिन मिलेंगे रन, देखते हैं। एक ही मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और ये एक बेहतरीन ओवर, बहुत ही बेहतरीन ओवर यहां पर सौरभ के द्वारा। अब 3 ओवर के बाद स्कोर है स्कोरबोर्ड पर 27। अब 6 गेंदों में चाहिए 6 रन, 7 रन माफ कीजिए। देखा आप सोए तो नहीं है ना, करेक्ट, 7 रिक्वायर्ड इन 6 बॉल्स, क्योंकि रात का समय है, थोड़ी झप्पी भी लगेगी तो आपको वो रोमांच से आप वंचित हो जाएंगे। मराठीत बोलतात याची देहा याची डोळा, ज्यांनी सामना पाहिला आणि जो सामना घरी जाऊन आपण आपल्या घरच्यांशी चर्चा करतो ना, तो सामना चांगला। नाहीतर आज जुनी गाणी हिंदी किती चांगली, नवीन गाणी किती बेकार, का दिल है पाणी पाणी, त्याची झाली कधी आणीबाणी हेच कळलं नाही। त्यामुळे जुनी गीत आणि तो सामना चांगला जो घरी गेल्यावर आपण चर्चा करतो, तो आठवणीतला सामना, हा आठवणीतला सामना आहे। शेवटचं षटक महत्वपूर्ण, मुंबईच्या भाषेमध्ये याला म्हणतात हाणामारीचं नव्हे तर तोडफोड ओव्हर। आता फलंदाज गेअर बदलतात का, एका धावेवर समाधान मानतात का, की एखादा मोठा फटका खेळून सामना संपवायच्या तयारीत आहे का। गणिताची आकडेमोड, धावांची आकडेमोड डोक्यात फलंदाजांच्या, गोलंदाजांच्या मनात विकेट घेण्याची आकडेमोड। टप्पा दिशा बदलणार का, यॉर्कर टाकणार का। विक्रोलियन्स विक्रोली 34 धावा करायच्या होत्या, सामना आला 6 चेंडू 6 धावा। काय मॅच आहे, 7 धावा, करेक्ट, 6 चेंडू 7 धावा। नामदार चषक 2022 एक स्लिप लावण्यात आली आहे, क्षेत्ररक्षण थोडं फैलावण्यात आलंय, फलंदाजांना वाव देण्याची काहीतरी प्लॅनिंग आहे, उंच फटके मारायला परवानगी, कदाचित विकेट परचेस करायची आहे। पहिला चेंडू जमीन लगत फटका, धावचीचा संभव, परंतु ठीक सके हातोळत नाहीये, एकच धाव। सिद्धार्थ गौडा याच्यावर हे षटक सोपवलंय, त्याला 6 चेंडू टाकायचे आणि धाव फलंदाज रोखायचंय। 5 चेंडू 6 धावा, कंपल्सरी पाठलाग, कंपल्सरी चेस। सिद्धार्थ क्षेत्ररक्षण न्यायतोय, फलंदाज थोडा वेळ घेतोय, श्वास रोखणारा सामना। 5 चेंडू 6 धावा, दिसतं तेवढं सोपं बिलकुल नाहीये। दरम्यान हा चेंडू स्लोअर फुल टॉस आणि खराब, स्वागत केलंय, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग वरून, 4 धावा। स्लोअर यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज क्रीजच्या आतमध्ये उभा होता, पाहिलं संधी आहे, सोनं करायची वेळ आहे आणि लुटलं सोनं। सामना एकदम आता झुकतोय तो दीपक 11 भांडूप, कारण फक्त 2 पावलं दूर, 2 रन दूर। एकच चेंडू खराब आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही।
चूक केली आणि त्याच्यावर मोठा प्रहार. 2 धावा करायच्या आहेत तरी अजून फलंदाजांना माहिती आहे शेवटच्या धाव करेपर्यंत सामना संपत नाही. आणि श्री अनिल शिंदे यांचं आगमन इथे झालंय. आपलं हार्दिक स्वागत. अनिल शिंदे क्रिकेटचे खेळाडू, जाणकार आणि महत्वपूर्ण सदस्य. हा चेंडू, हा लेटकट काढलाय. काय नजाकत भरा फटकाय. पाहिलं चेंडूला शॉर्ट ऑफ लेंथ आहे, फक्त चेंडू फळीचं तोंड उघडलं. काय फटका. 1 धाव, सामना बरोबरीत. आता हव्यात फक्त 1 धाव. 3 चेंडू आणि 1 धाव. अभिमन्यूला जेवढं चक्रीव लावलं नाही तेवढं चक्रीव आता लावण्यात येईल. 1 धाव देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. 3 चेंडू आहेत. चमत्काराला असतो सर्वांचा नमस्कार. का चमत्कार घडेल, का नवीन संघ फायनल मध्ये पोहोचेल आणि हा संघ जेल होतो का बघूया. ओ, हा जेल सुटलाय आणि दीपक 11 भांडूप इन फायनल. पहिला संघ ज्याने अंतिम फेरीचं दार उघडलंय तो म्हणजे दीपक 11 भांडूप. कॅप्टन आणि सर्व खेळाडूंचं अभिनंदन. आपण पहिला संघ आज जो नामदार चषक 2022 मध्ये अंतिम फेरीत दाखल झालाय आणि या सामन्याचा